गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू लाईफ विथ नीलप्रिया. सो आम्ही रेडी झालेलो आहोत. सो आम्ही आमच्या न्यू जर्नीला चाललेलो आहोत, न्यू डेस्टिनेशन. प्रियंका ऍज युजल रेडी होते दरवेळीप्रमाणे आणि मी रेडी होऊन बसलेलो आहे. सो आमची 9 वाजताची ट्रेन आहे कल्याणवरून. आता आम्ही निघत आहोत. तसं लेटच झालेलं आहे, थोडं 7:30 वाजलेले आहे, बट आम्ही ट्रेनने जाणार आहोत. सो आता निघतो आम्ही. बाय. गाईज जर्नी स्टार्ट झालेली आहे. सो आम्ही निघालेलो आहोत. बाय. सो आम्ही आता ट्रेन मध्ये किती बोर्ड केले? 9:07 झालेले आहे. 9:07चा टायमिंग होता. प्रॉपर 3 मिनिट लेट होती. सो आम्ही चढलेलो आहोत. आता ट्रेन इथून निघाली आहे. सो नेक्स्ट स्टॉप लांब आहे. आता जरा पेटपूजा करून घेतो. मम्मीने आम्हाला साबुदाणा खिचडी दिली आहे. आज एकादशी. एकादशी असल्यामुळे मम्मीने फटाफट घाई मध्ये दिली ती बनवून. सो आता आम्ही थोडासा खाऊन घेतो. ट्राय करणार आहे की बाहेरचं कमी अवॉइड करू, कारण की लास्ट टाइम आम्हाला थोडंसं सो इश्यूज नको परत व्हायला. सो आता खाऊन घेतो आणि नेक्स्ट कंटिन्यू करू. परत काही काय परत काही काय थोडाफार टाइमपास करू. थोडासा टाइमपास करू. आज उपवास येतात. ब्रेड कटलेट है, पोहा, उपमा, साबुदाना वडा, नाश्ता. निलेश पोहा, उपमा, कटलेट. मेन्यू ऐकून विचार चेंज झाला. काय खायचंय? खिचडीच खायचं. खिचडी दिली असो, खिचडीच खाऊ आम्ही. मस्त वाटते. खूप दिवसांनी, खूप वर्षांनी ट्रेन मध्ये बसलो ना. प्रियंकाने खायला सुरुवात केलेली आहे. बघा भुक्कड लगेच खायला लागले. थँक्स मम्मी. आता ब्रेकफास्ट करून घेतो आणि पुढे मग जर्नी कंटिन्यू करू. जाणार नाही ना कुठे गेला? पिझ्झा. पिझ्झा निलेश ना. ये पिझ्झा आहे. पकड ना, दे माझ्या हातात. असं काय असतं? असं असतं असं. सो प्रियंका चीजी बीफ खाते. चीजी नाही, गार्लिक ब्रेड विथ चीजी. बघा केवढी गप्पागप खाते. तिला आवडीची गोष्ट भेटल्यावर ती गप्पागप खाते. सो फायनली किती वाजले? 7 वाजलेले. 7:45 वाजलेत. 7:45 वाजता आम्ही झोपूनच होतो. 7:45 वाजलेत आणि बेंगलोरला आम्ही पोहोचलेलो आहोत. बंगलोर ट्रेन लेट होती ऍक्च्युली 1-1.5 तास, पण रात्री मे बी डिस्टन्स कव्हर केलं, त्याच्यामुळे टाइमवर पोहोचलो आम्ही. टाइमवर पोहोचलो तरी फायदा नाहीये, आम्हाला लवकर चेक इन भेटत नाहीये. 12चं चेक इन आहे. 12च आहे. सो 12 वाजेपर्यंत आम्ही आता बघू काहीतरी. लगेच फक्त तिकडे वेटिंग रूम मध्ये ठेवू हॉटेलमध्ये, आणि मग नंतर खायला वगैरे थोडंसं फ्रेश होऊन बाहेर जाऊ. थोडस 1-2 जे एखादा स्पॉट कव्हर करता येईल तो करू आणि ब्रेकफास्ट वगैरे. हॅलो. आमची ऍक्च्युली ना एक आम्हाला काल रील काढता नाही आली, कारण की ट्रेन 3 मिनिटात सुटलेली, पण ही ट्रेन बराच वेळ थांबेल मे बी. सो ना आम्हाला एक ट्रान्झिशन रील काढायची, ती आम्ही पटकन काढून घेतो. चल प्रियंका, पळ पळ पळ. 1, 6, 5, 2, 5 कन्याकुमारी. गाईज फायनली आम्ही उबेरने ऑटो बुक केलेली, बट त्याला आमचं लोकेशन कळत नव्हतं आणि आम्हाला त्याचं कळत नव्हतं. थोडं इथे लँग्वेजचा इश्यू वाटतो, बट सो फायनली आम्ही इथूनच ऑटो स्टँडमधून ऑटो केलेली आहे
त्यांनी पण तेवढेच घेतलेत ऑलमोस्ट उबेरचा प्राइस एवढे, फक्त 10 रुपये जास्त सांगितले. सो आता कधीच हे करू नका. अगर ते लोक अराउंड 200 250 असे सांगतात. चार्जेस घेतात. सो उबेर किंवा ओला ना, किंवा तुम्ही लोकल बरोबर निगोशिएट करू शकता त्या प्राइस मध्ये. चांगलं आहे. सो गाईज आम्ही विद्यार्थी भवनला आलेलो आहोत ब्रेकफास्ट करायला. हा, सो यांचा लँडमार्क तुम्ही असं पण समजू शकता की फ्लॉवर दाखव ना, फ्लॉवर मार्केट. वेटिंग आहे, मी नंबर लावतो पण. मध्ये खूप गर्दी आहे. अराउंड 1.5 hourचा वेटिंग टाइम सांगतायत ते लोक. सो एवढ्या टाइम मध्ये आमचं ते बोटॅनिकल गार्डन, लालबाग गार्डन फिरून होईल आणि प्लस ब्रेकफास्ट पण होईल. सो आम्ही आता हे स्किप करतोय फॉर नाव. आम्ही इव्हनिंगला किंवा उद्या अर्ली मॉर्निंग 6:30 ला ओपन होतो. सो तिकडे ट्राय करू, कारण की आता उगाच वेळ आहे थोडासा, तर मग दुसरं स्पॉट आमचं कव्हर होतं. हे गाईज, सो आम्ही MTR ला आलेलो आहोत. MTR चा फुल फॉर्म ऍक्च्युली मावल्ली टिफिन रूम असा आहे. आणि MTR चे बरेच प्रोडक्ट्स आपण नॉर्मली खातो, रेडी टू मिक्स वाले आयटम्स बरेच असतात, पण यांचे जे ऍक्च्युली इन हाऊस किचन किंवा इन किचन जे आयटम्स आहेत ते पण ऍक्च्युली खूप टेस्टी आहे आणि मस्ट विजिट रेस्टॉरंट किंवा हा मस्ट आहे असं आहे. अजून काय जाऊया आतमध्ये ट्राय. सो फायनली 1/2 hour नंतर आम्हाला नंबर आलेला आहे. सो बघू आता काहीतरी ऑर्डर करू आणि दाबून खातो. आणि MTR मध्ये पण आता MTR मध्ये आलोय आम्ही. सो MTR मध्ये पण खूप जास्त रश मी तुम्हाला दाखवतोय. सो फायनली 1/2 hour नंतर आम्हाला नंबर आलेला आहे. सो बघू आता काहीतरी ऑर्डर करू आणि दाबून खातो. आणि MTR मध्ये पण आता MTR मध्ये आलोय आम्ही. सो MTR मध्ये पण खूप जास्त रश मी तुम्हाला दाखवतोय. निलेशने हे स्वीट मागितलं आहे. त्याचं नाव काय आहे? चंद्रहारा. ते फक्त संडेलाच भेटतं. सो दिसायला तर छान दिसतंय. मस्त आहे. रवा इडली आम्ही मागवलेली. मसाला इडली, म्हणजे मसाला इडली बोलू शकतो आपण. हे काय करताय? चटणी टाकताय ते. वाव, मस्त दिसते. आणि तूप थोडंच टाक, मला जास्त नाही. सो रवा मसाला इडली, म्हणजे रवा इडलीच बोलतात नॉर्मली, आपल्याकडे मसाला इडली बोलतो त्याला. सो निलेश एकदा टेस्ट करून सांगेल कशी आहे. चटणी बघ ना, चटणी कशी आहे. उभी नाही. सो मसाला डोसा आम्ही मागवलेला. मसाला डोसा पण आलेला आहे. छान दिसतो.
हा फोड हा तसा का मला दिसत नाही पण ते सांबर आहे हे वेगळं होतं काहीतरी. हे आम्ही सांबर समजून खाल्लं पण हे सांबर नाही बटाट्याची भाजी टाईप आहे आणि हे ऍक्च्युअल सांबर आहे. त्यांना माहिती आम्ही दोघं तर 2-2 वाट्या दिल्या. खाऊन बघ. ना प्रत्येक याच्यात हे लोक खूप देतात. चटणी पण दिलेली आहे. मस्त आहे. कॉफी दिली चांदीची ग्लास का मस्त आहे. हात ना जर्मल आहेत काय मिक्स कर आणि घे. मी करू का? सो आम्ही आता ना ब्रेकफास्ट आमचा झालेला आणि त्याने मेदूवड्याचे पैसे नाही ना लावले. हा सो ब्रेकफास्ट एकदम टेस्टी होता आणि जो त्यांचा डोसा मसाला डोसा होता त्याचा टेक्स्चर पण आपल्या मुंबईमध्ये भेटतात तसं नव्हतं. एकदम क्रिस्पी कारण की ते लोक भरपूर तूप वापरतात त्याच्यामुळे तो जो क्रिस्प येतो तो मे बी आपल्या मुंबईमध्ये सहसा नाही भेटणार. आता बेने डोसा वगैरे बरं झालेला आहे सो तो तर काही मी ट्राय नव्हता केला. एक संतोषमध्ये केलेलं पण मला टेस्ट ऍक्च्युली नव्हती आवडली. पण इथले डोसा वगैरे एकदम सिम्पल आणि टेस्टी बोलू शकतो आपण. खूप छान आहे. हा आणि प्रत्येकाच्या तुपाची वाटी देत होते ते लोक. म्हणजे एक तर तूप ते लोक ऑलरेडी खूप यूज करतात प्लस जेव्हा पण प्लेट येते प्रत्येक प्लेट मध्ये ते तुपाची छोटी वाटी देतात. सो छान आहे एक्सपिरियन्स. कधी काय माहिती कप नाही ग्लास होता. 2 ग्लास होते. चांदीचे वाटत होते. आय डोंट नो आता चांदीचेच असतील. जर्मलचे तर कोण देणार नाही पण छान होता. चांगली स्वीट आयटम होता चंद्रहारा म्हणून आहे. ते फक्त संडेला असतो आणि खरंच खूप 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 टेस्टी आहे. आणि त्यांचं ऍक्च्युली ते टेस्ट ना हलकी जे साऊथ इंडियन प्रसाद असतात त्याच्यात जी कापूर सारखी टेस्ट येते ना तशी थोडीशी टेस्ट होती. सो छान होतं एकदम मस्त होतं. सो आता आम्ही इथून पुढे लालबाग साठी जाणार आहे. लालबाग बोटॅनिकल वॉकिंग आहे. हा बोटॅनिकल गार्डन आहे. सो तिकडे गार्डनला पोहोचलो आहोत. बोटॅनिकल गार्डन आणि MTR हार्डली 500 मीटर्सच्या डिस्टन्सवर आहे. सो आम्हाला पण आयडिया नव्हती. एकदम समोरच आहे. म्हणजे इथे बोटॅनिकल गार्डन आहे तर इथे MTR आहे. सो आपण आता जाऊयात बोटॅनिकल गार्डनला. सो इथे राईट साईडला बोटॅनिकल गार्डनच्या लेफ्ट साईडलाच तिकीट काउंटर आहे. 50 रुपीज अडल्ट साठी आहेत आणि चिल्ड्रन साठी 20 रुपीज आहे. सो आम्ही तिकीट घेऊन आलेलो आहोत आणि एक फॉरेनर कपल होतं. सो त्यांच्याकडे चेंज नव्हते आणि त्यांच्याकडे फोन पे पण नव्हतं. सो निलेशने थोडस काय बोलतात काय असतं रे गेस्ट काय बोलतात भारतात जे येतात गेस्ट थोडस काय बोलतात आपण जमलं पाहिजे. हा सो त्याने पे केले. बिचाऱ्यांना पण थोडंसं ऑकवर्ड होत होतं पण ठीक आहे यार 50 रुपीज आपण असे पण इकडे तिकडे देतो. सो थोडी त्यांना हेल्प नाही बोलू शकत. ऑब्व्हियसली त्यांच्याकडे आहे पण त्यांचा इश्यू होता मनीचा. चेंज नव्हते त्यांच्याकडे. सो इट्स ओके. आम्हाला पण छान वाटलं. सो एंट्रन्स पासूनच त्यांचं गार्डन एवढं सुंदर येणार बघू शकता तुम्ही. गार्डन खूप मस्त आहे आणि एवढं मोठं आहे. आय डोंट नो आम्हाला कव्हर होईल की नाही एवढं पण ट्राय करू आम्ही कव्हर करायला. येस गाईज बघू शकता किती मोठी मोठी झाडं आहेत. एवढं मोठं आहे हे मे बी ना तुम्हाला ह्याच्यामध्ये कळत नाहीये मोबाईल मध्ये. बट खूप मोठी झाडं आहेत आणि त्यांची खोड पण खूप मोठी आहे. म्हणजे हे तर एक्स्ट्रीम भारी. सो मी तुम्हाला दाखवते झाड किती मोठं आहे. जवळ जाऊन उभं राहा हग करून दाखवतो मी हे किती मोठं असेल.
निलेश केवढा छोटा वाटतोय, एवढा भारी वाटतंय ना, खूप छान आहे खरंच. आणि इथे अशी मस्त पूर्ण आणि maintain शांतता पण आहे. सो असा हवेचा आवाज वगैरे घुमतोय, जसं राज मूवी मध्ये दाखवतात ना राजबीज नाही, तसा घुमतोय. घाबरवू नको. पक्ष्यांचा वगैरे मस्त किलबिलाट आहे, तुम्हाला व्हॉइस येतच असेल. आणि खूपच भारी आहे. वरतून दाखव, वरतून हे वा, हा शॉट पण छान आहे एकदम शांतता वाटते. असं सूर्य येतोय मध्ये, मस्त वाटतंय.